आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महापालिका पश्चिम विभागीय कार्यालयातील सभापती दालन व सभागृहाचे नूतनीकरण, सुरेश अण्णा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती। नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील सभापती दालन आणि प्रभाग सभापती सभागृहाच्या नूतनीकरणानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नगरसेविका हेमलता पाटील, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रंजन ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रभाग सभापती सुरेश अण्णा पाटील यांना शुभेच्छा दिल्या। नूतनीकरण झालेल्या सभापती दालन व सभागृहाची पाहणी करत उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमात विविध पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सुरेश अण्णा पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या। नूतनीकरणामुळे विभागीय कार्यालयातील कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। सत्यनारायण महापूजेच्या धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। आज पश्चिम विभागाच्या कार्यालयाचं मध्यंतरी काम चालू असल्यामुळे दुरुस्तीचं आज चालू होत आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि जबाबदारी म्हणून अनेक गोष्टी आहेत की पावसाळ्यात पाऊस चांगला चालू झालेला आहे आणि जे रस्त्यावरचे जे काही प्रॉब्लेम आहे, खड्डे काय अनेक आता सगळ्या गोष्टी, त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात आम्ही तो टास्क घेऊन 7 आणि 12 प्रभाग दिलो आहे आणि 13 राहिलेला आहे। 13-8 म्हणजे उद्यापासून 13 पर्यंत आम्ही जाणार आहोत। तिथे ज्या समस्या आहे स्वतः पाहणी करून आणि मग त्याच्यावर ताबडतोब आमच्याबरोबर सर्व फोर्स राहणार आहे। त्याच्यामुळे तिथे जागेवरच ज्या ज्या गोष्टी करता येण्यासारख्या आहे। आपला जास्त करून अधिकारी बरोबर असल्यामुळे जागेवर तिथे पाणी साचलेलं आहे। पहिलं म्हणजे पाणी साचलेले, त्याचं नियोजन, त्याचं निचरा कसा होईल हे बघणं जास्त गरजेचं आहे। अशा सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत। परत एकदा जागेवर बघून तशा सूचना देऊ। त्याचप्रमाणे काही बांधकाम रस्त्यांचं काम पूर्ण होत आलेलं आहे, तर लवकरात लवकर करून तिथे काही ज्या अडचणी असतील त्या पण प्रशासनाला सांगून त्याच्यावर पण कारवाई केली जाईल। नाशिकमध्ये अतिक्रमण हा पण विषय फार मोठा, त्याच्यासाठी आम्ही जेवढे शाळा कॉलेजेस आहे तिथे नो अप्रोच झोनचे बोर्ड लावून नंतर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। तर की आजकाल विद्यार्थ्यांना निरनिराळ्या पद्धतीचे जे काही आज चालू आहे गुटखे जे काही असतील ते सर्व कसं काढता येईल ते पण आम्ही बघणार आहोत आणि यात जास्तीत जास्त आमचा विभाग मॉडेल कसा करता येईल हे सुद्धा त्याचं नियोजन चालू आहे। रस्त्यांचे कामं लवकरात लवकर कसे संपतील तशी इन्स्ट्रक्शन पण आम्ही देऊ आणि शिरस्ताची तयारी जी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं चांगलं नियोजन करता येईल त्या बाबतीत तसं सर्वांच्या सहकार्याने करू। आता आम्ही जवळजवळ झाडांच्या बाबतीत म्हणजे आतापर्यंत 10,000 झाडं लावलेली आहे। आता पावसाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त हरित नाशिक कसं करायचं, स्वच्छ नाशिक आणि सुंदर नाशिक कसं करायचं ते आम्ही जरूर करू। तसंच प्रयत्न आमचा चालू आहे।